हाँ ठीक है। हाँ किती लेटर दिली काय लेटर करणार हे लेटर दिलं ठीक आहे ते काय तुमचा 230 आहे ना सर 2 दिवसाचा कर्टल कशासाठी आहे डॅम वरतून जे 60 ml येतं ना आमच्याकडे जवळ 80 ml चं स्टोरेज आहे जे 2 दिवस कर्टल करतो ना आम्ही ते स्टोरेज भरतो तर जेणेकरून आपल्याला पुढले 5 दिवस सप्लाय रेग्युलर करता येईल हा पर्पज असतो त्याच्या पाठीमागे कर्टलमेंटचा पण सिंपल थिअरी आहे जर 20% पाणी झालं ते बरोबर 60,000 म्हणजे जवळजवळ 20 ते 25% झालं 20 ते 25% खारघरमध्ये तुम्ही दिलात तर सगळ्या सोसायटी इथे आल्या असत्या लॉजिक आहे ते तुम्ही 50% करा आम्ही तुम्हाला इथे पावसाळ्यापर्यंत येणार नाही ते 2 दिवस 50% करा आणि रेग्युलर आहे 2 ते 30 रीडिंग सोमवारची एक ते मंगळवारची रीडिंग आणि शनिवारची 2 रीडिंग पाठवतात तेवढे पाठवा आम्ही पण हे करू नका एक अंदाज येईल का भाऊ किती सप्लाय भेटलाय आणि किती शॉर्ट पर्यंत तेवढं मला अरेंज करता येईल 15 दिवसांनी परत यायचं नको कसं सोडायचं कसं पण ते कर्टल आहे ते पावसाळ्यापर्यंतच आहे ना धरणं भरली की ते परत सर कमीत कमी आहे ना डॅमची लेवल आहे ना 55 मीटर जायला पाहिजे 55% डॅम जर भरला तर आपलं रेग्युलर कारण की मग तू वर्षभर वर्षभराचं नियोजन काय करत नाही ताण लागली तुम्हाला माहितीये पाण्याचा हा प्रॉब्लेम होता तर लेवल ठेवायची ना अहो सर लेवल सोडायचे ते पाणी उन्हाळ्यात ठेवायचं तो हिवाळ्यात ठेवायचा ऐकून घ्या सोमवारचं कर्टलमेंट कशासाठी शिल्पकार म्हणता ना तुम्ही शिडकोचे त्यासाठी नियोजन काय नाही सर तुम्हाला मूळ साहेब बोलतात टँकर मुक्त जो आहे ना खारघर टँकर मुक्त मूळ साहेब बोलतात ते खारघर टँकर मुक्त केलेली सर झालं मी तुम्हाला सांगतो ना फेब्रुवारी पर्यंत कधी पण रेकॉर्ड काढा खारघराने 0 टँकर होता मार्च पासून जे कर्टलमेंट चालू केलं सोमवारी शटडाऊन वर जोर देण्यात आला आणि सोमवारी पहिल्यांदा आम्ही 50% सोमवारचं ते 50% कमी करण्यात आले का कारण की कर्टलमेंट चालू केली तिथून आणि नंतर मार्च पासूनच आपले टँकर चालू झाले तुम्ही मार्च पर्यंत रेकॉर्ड काढला ना किंवा मी देतो तुम्हाला रेकॉर्ड 0 टँकर पूर्ण मार्च चालू झालाय आपल्याला त्या 2 दिवसामध्ये ऐकून घ्या या वर्षी बाकी 250 आणि ते कुठलं बेटर कंडिशन गेल्या वर्षी तुमचे गेल्या वर्षी कंटिन्यू कशी कोणाला नाही नाही मॅडम तुम्ही करून ठेवला पाऊस ऐका आपल्याला सांगू ते 50% आला ना उसमें मॅनेज करतो त्याच्यामध्ये सकाळी 2 तास हवा सोडता हवा जोरात बोला थांबा बोला पाणी समस्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आता सिडको कार्यालयामध्ये आलेलो होतो बनकर साहेब पण बरोबर आहेत त्यांना पण आम्ही एक पत्र दिलेलं आहे इथे सिडकोला पण बरेच पत्रव्यवहार केलेला आहे पाणी वेळच्या वेळ येत नाही नियमित येत नाही अनियमित पाणी येतं आणि कमी क्वांटिटीनं पाणी येतं त्यामुळे आता आम्ही इथे राहुल सरोदे यांच्याशी भेटलेलो आहे त्यांनी आजपासून आम्ही नियमित पाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचा जो क्रायटेरिया आहे त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो असं आम्ही त्यांनी आम्हाला अशी खात्रीपूर्वक वचन दिलेलं आहे आणि आता आम्ही या ठिकाणी 1 तासानंतर मी घरी निघालेलो आहे आणि 2 वाजता ते आमच्या सोसायटीमध्ये पाणी करणार आहेत धन्यवाद ते काय तुमचा 230 आहे ना सर 2 दिवसाचा कर्टल कशासाठी आहे डॅम वरतून जे 60 ml येतं ना आमच्याकडे जवळ 80 ml चं स्टोरेज आहे जे 2 दिवस कर्टल करतो ना आम्ही ते स्टोरेज भरतो तर जेणेकरून आपल्याला पुढले 5 दिवस सप्लाय रेग्युलर करता येईल हा पर्पज असतो त्याच्या पाठीमागे कर्टलमेंटचा पण सिंपल थिअरी आहे जर 20% पाणी झालं ते बरोबर 60,000 म्हणजे जवळजवळ 20 ते 25% झालं 20 ते 25% खारघरमध्ये तुम्ही दिलात तर सगळ्या सोसायटी इथे आल्या असत्या लॉजिक आहे ते तुम्ही 50% करा आम्ही तुम्हाला इथे पावसाळ्यापर्यंत येणार नाही ते 2 दिवस 50% करा आणि रेग्युलर आहे 2 ते 30 रीडिंग सोमवारची एक ते मंगळवारची रीडिंग आणि शनिवारची 2 रीडिंग पाठवतात तेवढे पाठवा आम्ही पण हे करू नका एक अंदाज येईल का भाऊ किती सप्लाय भेटलाय आणि किती शॉर्ट पर्यंत तेवढं मला अरेंज करता येईल 15 दिवसांनी परत यायचं नको कसं सोडायचं कसं पण ते कर्टल आहे ते पावसाळ्यापर्यंतच आहे ना धरणं भरली की ते परत सर कमीत कमी आहे ना डॅमची लेवल आहे ना 55 मीटर जायला पाहिजे 55% डॅम जर भरला तर आपलं रेग्युलर कारण की मग तू वर्षभर वर्षभराचं नियोजन काय करत नाही ताण लागली तुम्हाला माहितीये पाण्याचा हा प्रॉब्लेम होता तर लेवल ठेवायची ना
अहो सर लेवल किती सोडायचे ते पाणी उन्हाळ्यात ठेवायचा तो हिवाळ्यात ते ठेवायचा. ऐकून घ्या, सोमवारचं कर्टलमेंट कशासाठी? शिल्पकार म्हणता ना तुम्ही शिडकोचे, मग त्यासाठी पण शिल्पकार नियोजन म्हणून का नाही? सांगतोय सर तुम्हाला. मूळ साहेब बोलतात सोमवारचा टँकर curtail मुक्त जो आहे ना, खारघर टँकर मुक्त. हा. मूळ साहेब बोलतात ते खारघर टँकर मुक्त केलेली. मग सर झालं, मी तुम्हाला सांगतो ना, फेब्रुवारी पर्यंत कधी पण रेकॉर्ड काढा, खारघराने 0 टँकर होता. मार्च पासून जे कर्टलमेंट चालू केलं, सोमवारी शटडाऊनवर जोर देण्यात आला आणि सोमवारी पहिल्यांदा आम्ही 50 त्याचा नंबर आहे तुमच्याकडे? टक्के सोमवारचा ते 50 दोन वाजता टक्के कमी करण्यात करून आलं. घ्या. का? कारण की कर्टलमेंट चालू केली तिथून आणि नंतर मार्च पासूनच आपले टँकर चालू झाले. तुम्ही मार्च पर्यंत रेकॉर्ड काढला ना, किंवा मी देतो तुम्हाला रेकॉर्ड, 0 टँकर आहे पूर्ण. साहेब हर वर्षीच आहे उन्हाळ्याचं. मार्च चालू झालंय, एप्रिल चालू झालं की हे चालू होतं. आपल्याला त्या 2 दिवसामध्ये पत्रकार आयोजन होईल. ऐकून घ्या, या वर्षी बाकी सव्वा 200 आणि ते कुठलं बेटर कंडिशन गेल्या वर्षी पण हेच झालेलं कंटिन्यू आहे. नाही काही नाही, तुमचे गेल्या वर्षी सगळी काढून कंटिन्यू कशी कोणाला या वर्षी तर नाही नाही मॅडम तुम्ही करून ठेवला, पाऊस ऐका आला ते तरी 50% आला ना उसमें मॅनेज करतो. हा त्याच्यामध्ये सकाळी 2 तुम्ही तास EMA बसवा सर, आम्ही म्हणत नाही. EMA बसून घ्या ना तुम्ही, हवेने बोलतो. हवा सोडता अर्धी दोन अहो, तुम्ही EMA नळाला बसवा. हवा येते. तो हम लोग मॅनेज करतो. जोरात बोला आणि थांबा बोला. पाणी समस्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आता सिडको कार्यालयामध्ये आलेलो होतो. बनकर साहेब पण बरोबर आहेत, त्यांना पण आम्ही एक पत्र दिलेलं आहे. इथे सिडकोला पण बरेच पत्रव्यवहार केलेलं आहे. पाणी वेळच्या वेळ येत नाही, नियमित येत नाही, अनियमित पाणी येतं आणि कमी क्वांटिटीनं पाणी येतं. त्यामुळे आता आम्ही इथे राहुल सरोदे यांच्याशी भेटलेलो आहे. त्यांनी आजपासून आम्ही नियमित पाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचा जो क्रायटेरिया आहे त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो असं आम्ही त्यांनी आम्हाला अशी खात्रीपूर्वक वचन दिलेलं आहे. आणि आता आम्ही या ठिकाणी 1 तासानंतर मी घरी निघालेलो आहे आणि 2 वाजता ते आमच्या सोसायटीमध्ये येऊन पाणी करणार आहेत. धन्यवाद. तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे? अहो पण आज